मजा केली ती पण बघत बघत जाऊया. तर 70 रुपये 70 रुपये हो हो जाएगा. जास्त नाही घेणार ना, भाजी लागली ते म्हणतात. थोड़ा टिल्ट कर फेस. हळदीचे केळवणाचे सगळे ब्लॉग तुम्ही याच्या आधी बघितले असणारच. तर आता आपण लग्नाचे ब्लॉग बघूया. तिथे आम्ही काय काय गंमत केली आहे ते दाखवतोय. आणि आम्ही किती जण एकत्र सगळे जण जाणार आहोत. तर ट्रेन मधून काय मजा केली ती पण बघत बघत जाऊया. तर काय सगळीकडे बर्थडे बिड्डे चालू आहेत आणि तुम्ही असे शांत बसलेत. आपण कोणाचं करायचं? आता तरी तुम्ही आधी बिर्याणी आहे ना, मग आम्ही बर्थडे चालू. हो 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 बघू. अरे बिर्याणी आली. अरे वा 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 वा. काय झालं, बिर्याणी खाऊन झाली? कशी होती बिर्याणी? चल गाडीत असे रे. एकटी खाते. लिपस्टिक लगाया लॉक के लिए. बिर्याणीसाठी तिने एकदम लिपस्टिक लावले. 70 रुपये बिर्याणी. 70 रुपये 70 रुपये पाहिजे का? दोन दे. हो हाँ आहे. पहाटेच आम्ही सगळी हॉटेलवरती उतरलो आणि लगेचच नाश्ता करायला बसलो. तिथे सगळी चर्चा होती की आज काय काय करायचं. बघू रे नवरदेव काय म्हणतोयस? बघू. मिसळ आहे की काय? अच्छा दिसत नाही. आम्हा सर्वांची डान्स प्रॅक्टिस करून झाली आणि नंतर आम्ही जेवायला एका हॉटेलमध्ये मुलीकडच्या लोकांनीच आम्हाला ते हॉटेल बुक करून दिलेलं. तिथे सगळं जेवलो. थाळी सिस्टीम तर त्यांची खूप मस्त होती आणि हॉटेलचं मी नाव पण दाखवलं आहे, सिप अँड स्नॅक्स. खरंच मस्ट ट्राय आहे. तुम्ही म्हणाल की इकडे सगळे आले पण आम्हाला काय हॉटेलमध्ये जातानाचा व्हिडिओ काय दाखवलाच नाही. तर संध्याकाळी आम्ही आमची जी हळदीची थीम ठरलेली होती त्याच्याप्रमाणे रेडी झालो आणि आत्ताच मी तुम्हाला दाखवते की हॉटेल ॲम्बेसिडर सांगलीमध्ये आणि खूप छान आहे. आतून त्यांच्या रूम पण छान आहेत. तर तुम्ही म्हणाल की सगळ्या पांढऱ्या साऊथ इंडियन साडीमध्ये काय चाललं आहे. तर हळदीचा आमचा हा लूक होता. आमची मुलाकडच्या लोकांनी आम्ही साऊथ इंडियन थीम ठेवलेली होती. पुरुषांना लुंगी आणि शर्ट आणि बायकांना गोल्डन काठाची साडी. तर आम्ही कशा दिसतोय ते बघा. आणि सगळेजणांना आम्ही फोटो काढण्यामध्येच मग्न होतो. काढायचं आहे. कसं आहे माझं लूक? आजचा आमचा हळदीचा लूक कसं आहे मग? हो. लग्नाचा हॉल लांब असल्यामुळे आम्हाला नेण्यासाठी गाड्या अरेंज केलेल्या होत्या त्यांनी आणि आम्ही सगळेजण गाड्यांमध्ये बसून हॉलवरती गेलो. इकडे प्रथमेशची पण तयारी झालेली नाही. अजून त्याचं साऊथ इंडियन लूक व्हायचं आहे आणि आमचं आहे. बघू शाल्मली
हा बघ ते आता पण इकडे हॉलवरती सर्वजण जमल्यावरती त्यांनी आमचं मस्त खूप छान प्रकारे स्वागत केलं. पण माझ्याकडून ते व्हिडिओ काढायचे राहिले, तर मी फोटो काही आहे ते मी शेअर करेनच तुमच्याबरोबर. तर इकडे जशी संध्याकाळ होत आली तर तशी थंडी वाजायला लागली. माझे सासरे, त्यांचे भाऊ सगळे शाल घेऊन बसलेले आणि इकडे एक 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 विधी चालू होता. आधी पुण्यवचन करून घेतलं आणि नंतर मग हळदीचा कार्यक्रम होता. तर फोटोग्राफर त्यांनी आमच्यासाठी, माझ्या दिरांनी आमच्यासाठी पर्सनल एक फोटोग्राफर त्यांनी दिलेला होता की तुम्ही वैयक्तिक तुमचे फोटो काढून घ्या त्यांच्याकडून. आणि माझ्या लेकीने तो नंबर लावला आणि एकदम प्रोफेशनल फोटो म्हटल्यानंतर खूप लुक छानच येतो. तर ते सगळेजणं नंबर तुम्ही बघालच, सगळेजणं नंबर लावून होते फोटो काढण्यासाठी. तीच काय नवरे बिवरे शोधता, हरवलेत काय? हां ब्लॉगर जागे झाले वाटतं. मग आता एकदा कोणाचं नवरं हरवलं, कोणाचं बायको हरवले. लुक चेंज करून आम्ही लगेचच आमचं संगीत चालू झालं आणि आता आमचे थोडेसे डान्सचे पण फोटो तुम्ही बघाल, मी शेअर केलेले आहेत. हळदीचं सगळं आटपल्यानंतर लगेचच आमचे डान्स होते.